लाईव्ह, बातमी अशी जी व्यवस्था बदलेल। करमाळा पुरवठा विभागाच्या विरोधात तक्रार करणाऱ्या तक्रारदाराच्या समाधानासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांचा तोतया कॉम्प्युटर ऑपरेटरवर कारवाईचा फक्त दिखावा, सत्य मात्र वेगळेच। 1-2 नव्हे तर 4 तोतया कर्मचारी करमाळा पुरवठा विभागात कार्यरत असल्याचे आले समोर। सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तहसील कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या पुरवठा विभागातील कॉम्प्युटर ऑपरेटर नेमणुकीबाबत ज्ञानदेव काकडे यांनी तहसील कार्यालयाला माहिती मागवली होती, परंतु पुरवठा अधिकारी व तहसीलदार यांनी जाणून बुजून नियमबाह्य केलेली नियुक्ती उघड होऊ नये म्हणून 2 महिने माहिती दिली नाही। माहिती न मिळाल्यामुळे काकडे यांनी करमाळा पुरवठा विभागाचे अधिकारी व तहसीलदार यांच्यावर उपलब्ध माहिती न दिल्यामुळे कारवाई करावी म्हणून जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे तक्रार केली होती। जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे तक्रार केल्यानंतर करमाळा पुरवठा विभागाने कॉम्प्युटर ऑपरेटर नेमणुकीबाबत जी काही माहिती दिली त्यातून सदरील ऑपरेटर हे नियमबाह्य नेमणूक केलेले उघड झाले होते। याबाबत काकडे यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांना या नेमणुकीबाबत विचारले असता मी सदरील ऑपरेटरची नियुक्ती केलेली नाही असे सांगितले। त्यावर काकडे यांनी सरडे यांना विचारले की आपण नियुक्ती केली नाही तर मग कोणी केली आणि आपण तोतया कॉम्प्युटर ऑपरेटर सूरज कानगुडे यांच्या नावाने DO लॉगिनला मंजुरी का दिली? आपल्या हातून चुकी झाली आहे हे सरडे यांच्या लक्षात आल्यानंतर लगेचच तक्रारदार काकडे यांच्या समोर जिल्हा पुरवठा कार्यालयातील कनिष्ठ अधिकाऱ्याला बोलवून तत्काळ जिल्ह्यातील सर्व ऑपरेटरचे लॉगिन बंद करा असा आदेश सरडे यांनी दिला। परंतु सरडे यांच्या ओठात एक आणि पोटात एक असल्याचे आज करमाळा पुरवठा विभाग या ठिकाणी गेल्यानंतर लक्षात आले। कागदोपत्री उघड झालेले ते 2 तोतया ऑपरेटर हे अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून आज देखील काम करीत असल्याचे दिसून आले, तर पुरवठा अधिकारी श्री अनिल ठाकर साहेब हे उभा राहिलेले असल्याचे चित्र पाहायला मिळाले। त्याचबरोबर कार्यालयात सारंग पाटील, सूरज कानगुडे, पानसांडे, साबळे नामक तोतया कर्मचारी काम करीत असताना पाहायला मिळाले। जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी कारवाईचा व DO लॉगिन बंद करा असे म्हणण्याचे फक्त नाटक केले होते का, असा सवाल काकडे यांनी उपस्थित केला आहे। सरडे यांनी नियुक्ती केली नाही तर मग DO लॉगिनला मंजुरी का दिली? 3 महिन्यांपासून तोतया ऑपरेटर काम करीत असल्याची माहिती असून देखील तहसीलदार व जिल्हा पुरवठा अधिकारी सरडे यांनी त्यांच्यावर कारवाई का केली नाही? या तोतया ऑपरेटरांनी तालुक्यातील अंदाजे 3,500 लोक अन्न सुरक्षा कार्डमधून कमी केले, त्यांना धान्यापासून वंचित ठेवले। ही बाब तहसीलदार, पुरवठा अधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या लक्षात आली नाही का? अजूनही या ऑपरेटर व कर्मचाऱ्यांना काम करून दिले जात आहे, याच्या मागचा काय हेतू आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे तहसीलदार करमाळा व जिल्हा पुरवठा अधिकारी सरडे यांनी जनतेला द्यावेत असे काकडे यांनी मागणी केली आहे। परिवर्तन न्यूज लाईव्ह, बातमी अशी जी व्यवस्था बदलेल।